आषाढ महिन्यातील अमावस्याचा दिवस हा महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून ओळखला जातो। आषाढी एकादशी पासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो। चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते। जगभरातील महाराष्ट्रीयांसाठी शुभ श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते। गटारी अमावस्या हा दिवस मनोरंजक सण आणि मेजवानीचा दिवस आहे, कारण यापुढे श्रावण महिन्यात सणवार व्रत उत्सव साजरे केले जातात। याचे मूळ नाव गतहारी अमावस्या असल्याचेही सांगितले जाते। चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी मान्यता आणि परंपरा आहे। या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावा म्हणून ही अमावस्या साजरी केली जाते। या उत्सवात मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो। अनेक हिंदू श्रावण महिन्यात मांस मदिराचे सेवन करणे टाळतात, म्हणूनच श्रावण महिना सुरू होण्याच्या एका दिवसापूर्वी हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो। हिंदू महाराष्ट्रीयन लोकांसाठी श्रावण महिना खूपच महत्त्वाचा असतो। बरेच लोक महिनाभर उपवास करतात, ज्यात ते एकभुक्त अर्थात एकदाच आहार ग्रहण करतात। या महिन्यात व्रत नियम आचार विचार पाळायचे म्हणून त्यापूर्वी गटारी अमावस्या उत्सव एका प्रकारे पार्टी म्हणून साजरा केला जातो। गटारीमध्ये मित्रमंडळी किंवा नातेवाईकांसोबत मांसाहारी जेवणाची मेजवानी करून चांगला वेळ घालवण्यात येतो। लोक भव्य मेजवानीचा आनंद घेतात, एकमेकांना भेटतात। अनेकांसाठी गटारी म्हणजे अमर्यादित मद्यपान आणि मांसाहाराचे सेवन असे आहे। श्रावणात जोरदार पाऊस पडतो, हवा कुंद असल्यामुळे पचन शक्ती ही कमकुवत होते। अशात जड अन्न पचत नाही। तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो, म्हणून या दरम्यान मासे खाणे टाळले जाते। एकूण काय तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते। या दिवशी घरातील दिवे घासून पुसून स्वच्छ आणि लख्ख केले जातात, त्यांची पूजा केली जाते। यापुढे श्रावणातील व्रत उत्सव सुरू होतात, म्हणून दिवे स्वच्छ करण्याची परंपरा असावी।